हाय नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी माणसाचा सण म्हणजे आंब्याचं तोरण येतच येतं आणि मला आंब्याची पानं जास्त भेटली नव्हती. जितकी होती त्यामध्येच मी तोरण बनवलं होतं. तसं बघायला गेलं तर आज आपण आंब्याच्या पानांना किंवा ढाळाला खूप महत्त्व देतो आणि आज गुढीसुद्धा आपण आंब्याच्या पानाने सजवतो. आज मी इकडे निवेद्यासाठी पुरणपोळीचा घाट घातला होता आणि तसे बघायला गेलं तर मला जादा काही शूट करता आलं नाही. जितकं मला शक्य होईल तितकं मी शूट करायचा प्रयत्न केला. तशी आज प्रत्येकाच्या घरी धावपळ असतेच आणि तशीच माझी काही धावपळ सकाळपासून चालू आहे आणि माझी घरातली जी कामं होती ती बाकीची सगळी काही आवरली आणि इकडे मग मी नैवेद्याची तयारी करत होती आणि तसंही सकाळीच मी उठून लवकर डाळ वगैरे शिजवून घेतली होती. फक्त आता बाकी फोडणीचं काम बाकी होतं आणि ती मी करून घेते. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक सणाला ही पोळीच बनवते का? त्याचं कारण असं की आमच्या घरी पुरणपोळी ही आवडीने खातात आणि आपण मराठी माणसं प्रत्येक सणावाराला काही ना काही गोडधोड बनवतोच. तेव्हा आपल्या जेवणाच्या लिस्टमध्ये पुरणपोळीचा ऑप्शन हा टॉपला असतो. तसंही आज बघायला गेला तर गुढीपाडव्यानिमित्त भरपूर ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी आम्हाला गावी जाता आलं नाही. नाहीतर प्रत्येक कार्यक्रमाला किंवा प्रत्येक सणाला आम्ही गावी हजर असतो. पण ह्यावेळी काय झालं की मुलींच्या एक्झाम हे ते चालू असल्यामुळे जाता आलं नाही. माझा इकडे स्वयंपाक वगैरे झाला. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी असं मस्त असं जेवण केलं. जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो आणि बाहेर यायलाच आम्हाला खूप वेळ झाला, म्हणजे संध्याकाळच झाली. आणि त्यानंतर इकडे ज्या एरियामध्ये मी राहते त्या एरियामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ आहे आणि दरवर्षी इकडे गुढीपाडव्याला स्वामींच्या पालखीची मिरवणूक असते. आणि आधीच मला जे आमचे ओनर आहेत त्यांनी मला आधीच सांगितलं की काकांनी की संध्याकाळी पालखी येणार आहे आणि आरती करायला पाहिजेत म्हणून. त्यासाठी मी लवकर आली होती. आजचा दिवस हा खूप असा छान होता आणि दिवसाचा शेवट हा स्वामींच्या दर्शनाने झाला.